अनुज त्याच्या बायकोसोबत सिनेमा हॉलमधून बाहेर पडत होता. मग अचानक त्याला वाटले की त्याची आई देखील काही स्त्रियांसोबत चालत आहे. त्याने मागे वळून पाहिलं पण कुठेही कोणीच दिसलं नाही. तो विचार करू लागला की हा माझ्या डोळ्यांचा भ्रम असावा. जी स्त्री त्याला त्याच्या आईसारखी वाटत होती तिने ड्रेस घातला होता आणि अनुजच्या आईने आजपर्यंत साडीशिवाय काहीही घातले नव्हते. त्यामुळे माझा काहीतरी गैरसमज झाला असावा असे त्याला वाटले. तो आईस्क्रीम खायला बायकोसोबत पोहोचला. तेवढ्यात त्याची नजर समोरच्या गाडीवर पडली. तिथे तीच निळ्या ड्रेसमधील महिला तिच्या काही मैत्रिणींसोबत पाणीपुरी खात होती. पण अनुजला त्या महिलेची पाठ दिसत होती, म्हणून तो आपल्या बायको भारतीला म्हणाला, "भारती, ती आई आहे ना?" त्यावर भारती रागातच म्हणाली, "तू रात्रंदिवस तुझ्या आईची स्वप्न स्वप्न पाहतोस, म्हणून तुला तुझ्या आईची जास्तच ओढ लागली आहे का?" अनुज चिडून म्हणाला, की "मला माझ्या आईची जास्त ओढ लागली असती तर आपले काम झाल्यानंतर मी तिला घरी पाठवली नसती. मी तिला आपल्या सोबतच ठेवली असती. तू गपचूप तिकडे बघ, ती आईच आहे ना." तोपर्यंत भारतीची नजर सुद्धा त्या महिलेवर पडली होती आणि तिचे दोन हैराणीने उघडले होते. ती म्हणू लागली, "ती महिला आईसारखीच वाटत आहे, परंतु आई आता या रूपात इथे काय करत आहेत? त्या आई नसतील." त्यावर अनुज म्हणाला, "इथे काही सिनेमा चालू आहे का? ती आईच आहे. बघ, ती काय करत आहे." तोपर्यंत महिलांचा एक गट एका कारमध्ये बसून तिथून निघून गेला. आता तर अनुजला राहावले नाही, म्हणून तो म्हणाला, "हे नक्की काय चाललं आहे? त्यामागचं सत्य मला समजायलाच हवे." त्याने आपली स्कूटर काढली आणि बायकोला म्हणाला, "मागे बस, आपण बघूया नक्की काय चाललं आहे." पण भारती म्हणाली, "बाबूची शाळेतून परतायची वेळ झाली आहे. मला घरी जावे लागेल." म्हणून अनुज म्हणाला, "मग तू ऑटो रिक्षाने घरी जा. मी बघतो इथे नक्की काय चाललं आहे." त्याची बायको तर रिक्षा पकडून घरी जाण्यासाठी निघून गेली. पण अनुज मात्र आपली स्कूटर घेऊन त्या कारच्या मागे मागे जाऊ लागला. अर्ध्या तासानंतर ती कार एका मोठ्या सोसायटी बाहेर थांबली. तेव्हा त्याची आई कारमधून बाहेर पडली. तेव्हा अचानकपणे तिची नजर अनुजवर पडली. तेव्हा अनुजने आपली स्कूटर एका बाजूला उभी केली आणि धावतच आपल्या आईजवळ गेला आणि हैराण होऊन आईला विचारू लागला, "आई, तू इथे काय करत आहेस?" परंतु आशाताईंनी काहीच उत्तर न देता आपली नजर त्याच्यापासून दूर केली. तेव्हा अनुजने आशाताईंच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "आई, बोल ना, हे सर्व काय आहे? तू तर गावी निघून गेली होतीस ना?" तेव्हा आशाताईंनी आपल्या खांद्यावरील त्याचा हात रागाने बाजूला काढला आणि म्हणाल्या, "माझ्या सोबत चल, मी तुला सर्व काही सांगते." आशाताई त्याला घेऊन सोसायटीमधील आतल्या पक्क्या रस्त्यावर चालत होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटे छोटे रो हाऊस मोठ्या डौल्याने उभे असल्यासारखे दिसत होते. परंतु अजूनही अनुजला काही समजत नव्हते. तर इकडे आशाताईंचे मन जुन्या आठवणींमध्ये भटकत होते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या गावात अगदी एकट्या पडल्या होत्या. गावामध्ये त्यांची स्वतःची जमीन होती आणि स्वतःचे पक्के घर होते. आशाताईंना 2 मुले होती. मोठा मुलगा त्याच्या बायकोला घेऊन अमेरिकेला निघून गेला होता, पण तो कधीही परत आला नाही. फोनवरच आशाताई कधी कधी त्याच्याबरोबर बोलणे करत असायच्या. परंतु तो स्वतःहून कधीही आपल्या आईला फोन करून तिची साधी चौकशी सुद्धा करत नव्हता. जोपर्यंत आशाताईंचा नवरा दिवाकरराव जिवंत होते तोपर्यंत दोघे नवरा बायको एकमेकाचा आधार बनून आरामात आयुष्य जगत होते. परंतु एक दिवस दिवाकरराव शेतावर शेतीचं काम करण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांना सर्पदंश झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आशाताईंनी आपल्या मोठ्या मुलाला फोन लावला, परंतु त्याने गावी येण्यासाठी स्पष्ट नकार दिला. पण छोटा मुलगा अनुज त्याच्या बायको बरोबर गावी आला होता. 13 दिवसांपर्यंत ते लोक कसे तरी गावी थांबले होते. परंतु 13वे झाल्यानंतर अनुजची बायको शहरात परत जाण्यासाठी हट्ट करू लागली. आता आशाताईंना अपेक्षा होती की आपला मुलगा आपल्याला सोबत घेऊन जाईल, कारण या वेळेला त्यांना एकटीला राहणे चांगले वाटत नव्हते. एकटेपणा त्यांना खायला येत होता. परंतु त्या हैराण झाल्या होत्या कारण अनुजने त्यांना सोबत यायला सांगितले नाही. शेवटी मजबुरीने आशाताईंनी स्वतःच आपल्या मुलाला विचारले, की "बाळा, तू मला इथे एकटीला सोडून जाणार आहेस? आता मी इथे एकटी कशी राहू? इथे तुझ्या बाबांच्या आठवणी आहेत. मी या घरामध्ये आता एकटी नाही राहू शकत." तेव्हा अनुज म्हणाला, "आई, शहरात माझे छोटेसे घर आहे. तिथे तुला राहण्यासाठी जागाच कुठे आहे? मी एक काम करतो, शहरात जातो आणि तुझ्यासाठी कोणती तरी व्यवस्था करतो. त्यानंतर तू माझ्याकडे निघून ये. आई, मी स्वतः तुला बोलावून घेईन. तू चिंता करू नकोस." आपला मुलगा असे म्हटल्यानंतर आशाताई काय बोलणार होत्या? त्या शांत झाल्या.
गावात आता त्यांना थोडे सुद्धा चांगले वाटत नव्हते. त्या अनुजला फोन करत असायच्या. तेव्हा अनुज जास्त बोलायचा नाही. तो पटकन आपले बोलणे संपवून फोन ठेवून द्यायचा. कारण त्याला भीती होती की आई आपल्याकडे येण्याची गोष्ट करेल. हळूहळू आशाताईंचा अपेक्षा भंग होताना दिसत होता. त्यामुळे त्या आता गावातच मन लावायच्या प्रयत्न करू लागल्या होत्या. परंतु त्यांना खूपच वाईट वाटत होते की 2 मुले असून सुद्धा त्यांना एकटीलाच राहावे लागत आहे. असाच एक एक दिवस त्या काढत होत्या. तेवढ्यात एक दिवस अनुजचा फोन आला. "आई, मी तुझं तिकीट काढलं आहे, तू शहरात निघून ये." तेव्हा आशाताई खूपच खुश झाल्या. त्या विचार करू लागल्या, उशिरा का होईना, परंतु माझ्या मुलाला माझी आठवण आली. कदाचित तो खरंच कोणत्या तरी मजबुरीमध्ये फसला असेल, म्हणून त्याने आजपर्यंत मला शहरात बोलवले नाही. पण आता आशाताई मोठ्या आनंदाने आपली बॅग भरू लागल्या आणि त्यानंतर गावातून शहरात जाण्यासाठी निघाल्या. त्या जेव्हा रिक्षात बसत होत्या तेव्हा शेजारचे लोक विचारू लागले की आशा कुठे निघालीस. तेव्हा आशाताई म्हणाला, माझ्या मुलाने बोलावले आहे, आता मी शहरातच राहीन. माझा मुलगा मला एकटीला थोडीच ठेवणार आहे. तेव्हा शेजारचे लोक म्हणाले, आशा, थोडी सावध हो, आजकालची मुले खूप स्वार्थी आहेत. तेव्हा आशाताई विचार करू लागल्या की माझा अनुज असा थोडीच आहे, नाहीतर त्याने मला बोलवलेच नसते. त्या मोठ्या आनंदाने शहरात आपल्या मुलाच्या घरी पोहोचल्या. तेव्हा सुनेने त्यांच्यासमोर चहा आणि बिस्किटे ठेवली आणि तिच्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेली. तिचे असे वागणे पाहून आशाताई हैराण झाल्या. तेव्हा अनुज आशाताईंना म्हणू लागला, आई, तिची तब्येत थोडी ठीक नाही आहे. खरी गोष्ट ही आहे की तुझी सून आता आई बनणार आहे, म्हणून मी तुला बोलावली आहे. आता तू आलीच आहेस तर तुझ्या सुनेची खूप चांगल्या प्रकारे काळजी घे. जेवण वगैरे वेळेवर बनवत जा आणि घराची साफसफाई तर तू करणारच. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यावर आशाताई हैराण होऊन म्हणाल्या, बाळा, मला आठवतंय तुमच्या घरी साफसफाई करण्यासाठी कामवाली बाई ठेवली होती ना. तेव्हा अनुज म्हणाला, आई, घरी सर्व काम तर तूच करत होतीस ना, मग इथे तुला कामवाल्या बाईची काय गरज आहे. तसेही ती खूप नखरे दाखवत होती आणि खूप सुट्ट्या मारत होती. त्यामुळे 1 आठवड्यापूर्वीच मी तिला कामावरून काढून टाकली. आशाताई हैराण झाल्या आणि विचार करू लागल्या की मी तिथे गावी अगोदर 2 लोकांचे काम करत होती. त्यानंतर मी एकटीच राहिली. पण इथे तर मला 3 लोकांची जबाबदारी उचलायची आहे. पण माझा नवरा गेल्यानंतर माझी तब्येत ठीक नसते. म्हणून आशाताई अगदी हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, तू मला इथे काम करण्यासाठी बोलवलं आहेस का. अनुज म्हणाला, आई, तू एवढी सुद्धा म्हातारी झालेली नाहीस की घरातील कामे करू शकत नाहीस. गावी तर तू सर्व काही एकटीच करत होतीस. मग तू तुझ्या सुनेची काळजी घेऊ शकत नाहीस. म्हातारपणात जेव्हा तुला सेवेची गरज पडेल तेव्हा ही सून तुझ्या कामी येईल ना. त्यामुळे तू तुझ्या सुनेसाठी काहीच करणार नाहीस. आता आशाताई पुढे काहीच बोलल्या नाही. कारण त्यांना माहित होते अशा वेळी काळजी घेण्याची खूप गरज असते. त्या म्हणाला, काही हरकत नाही बाळा, मी हळूहळू सर्व गोष्टी मॅनेज करेन. गावी तर आशाताईंना एकटेपणा जाणवत होता. परंतु आता मुलगा आणि सुनेचा संसार सांभाळताना त्यांना 1 मिनिट सुद्धा शांततेत बसायला मिळत नव्हता. त्यामुळे त्यांचे गुडघे दुखू लागले होते. सून रोज नवीन नवीन खाद्यपदार्थाची फरमाईश करायची. ती अंथरुणावरून उठायची सुद्धा नाही. अंथरुणावर पडून ती दिवसभर फक्त मोबाईल चालवत असायची. जसे काही ती प्रेग्नंट नव्हती तर आजारी होती. 1-2 वेळा आशाताईंनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की थोडे चालणे फिरणे सुद्धा गरजेचे आहे. तेव्हा ती आशाताईंवरच भडकली आणि म्हणाली, अनुजने तुम्हाला माझी काळजी घेण्यासाठी इथे बोलावलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे डोके चालवण्याचा प्रयत्न करू नका. गपचूप जाऊन तुमचे काम करा. आपल्या सुनेकडून अपमानित झाल्यावर आशाताईंना खूप वाईट वाटत होते. परंतु त्या आपल्या मुलाचा चेहरा पाहून शांत राहिल्या होत्या. शेवटी बघता बघता 9 महिने पूर्ण झाले. त्यांच्या सुनेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आपल्या नातवाला आपल्या मांडीवर घेतल्यावर आशाताईंना खूप आनंद झाला होता. त्यांच्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच आशाताईंच्या चेहऱ्यावर हास्य आले होते. त्या विचार करू लागल्या होत्या की आता माझा नातू आला आहे. आता त्याच्या बरोबर खेळण्यात माझा वेळ सहज निघून जाईल. हळूहळू 3 महिने निघून गेले. आता त्यांची सून संपूर्णपणे बरी झाली होती. तरी सुद्धा ती घरातील कोणत्याच कामांना हात लावत नव्हती. एक दिवस आशाताईंना थोडा ताप आला. म्हणून त्या आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, आजचे जेवण तू बनव. मला थोडा ताप आल्यासारखं वाटत आहे. आज संध्याकाळी अनुज ऑफिसवरून घरी आला की मी त्याला सांगेन, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. तेव्हा आशाताईंची सून म्हणू लागली, आई, आता मी पूर्णपणे बरी झाली आहे. त्यामुळे घरातील सर्व कामे मी करू शकते. त्यामुळे तुम्ही गावी परत जा.
आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आशाताई हैराण झाल्या. त्या विचार करू लागल्या, सुनबाई हे काय बोलत आहे? ह्या लोकांनी मला फक्त काम करण्यासाठीच बोलवलं होतं का? संध्याकाळी जेव्हा अनुज घरी आला आणि आशाताई त्याला म्हणाल्या की बाळा, मला डॉक्टरांकडे घेऊन चल, तेव्हा अगोदरच रागात असलेला अनुज म्हणाला, आई, तू लहान मुलगी आहेस का? त्यामुळे थोडा ताप आला तर लगेच हॉस्पिटलला जायला हवे? अगं, घरीच काढा बनवून पी, मग घरच्या घरीच बरी होशील. आणि ऐक आई, मी तुझे गावाला जाण्यासाठी तिकीट काढले आहे. आता माझी बायको बरी झाली आहे, त्यामुळे आता ती घरातील सर्व कामे सांभाळू शकते. त्यामुळे तुला इथे राहण्याची गरज नाही. तू गावी निघून जा. भविष्यात माझी बायको जेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नंट होईल, तेव्हा परत मी तुला बोलावून घेईन. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यावर जणू काही आशाताईंच्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. त्यांनी गपचूप आपले सामान बांधले आणि गावी जाण्यासाठी निघाल्या. परंतु मनातल्या मनात त्यांनी विचार केला होता की अशा मुलाला आणि सुनेला नक्कीच अद्दल घडवायची. आता अनुज आपल्या आईला फोन करत नव्हता आणि आशाताईंनी सुद्धा आपल्या मुलाला फोन करणे सोडून दिले होते. त्यामुळे दोघांचे आपापसात बोलणे जवळपास बंद झाले होते. आता या गोष्टीला 3 वर्ष झाली होती. आज अचानक 3 वर्षानंतर आपल्या आईला शहरात पाहून अनुजला आश्चर्य वाटले होते. आशाताई त्याला एका रो हाऊस मध्ये घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, बाळा, हे माझं घर आहे. तू तर मला गावी एकटीला सोडली होतीस, परंतु शहरात राहून मी इकडचं जीवन पाहिलं तेव्हा मला चांगले वाटू लागले होते. इथे किती स्वच्छ रस्ते आहेत, मॉल आहेत, मोठमोठे पार्क आहेत आणि किती मोठी मंदिर आहेत, मोठमोठे दवाखाने आहेत. त्यामुळे मला वाटले की माझे म्हातारपण इथे अगदी आरामात जाईल. परंतु तू तर इथे मला फक्त तुझी अडचण दूर करण्यासाठी बोलावले होतेस. तू अडचणीतून बाहेर पडल्यानंतर लगेच मला गावी पाठवून दिलीस. पण तेव्हाच मी माझ्या मनाशी पक्के ठरवले की मी माझं आयुष्य माझ्या हिमतीवर जगेल. म्हणूनच मी गावातील घर आणि शेती विकून शहरात आली. शहरात आल्यानंतर मी एक रो हाऊस खरेदी केले आणि उरलेल्या पैशांची एफडी बनवली. आता त्या पैशांवर जे व्याज येत आहे त्या व्याजावर माझा खर्च अगदी आरामात चालत आहे. इथे मी सोसायटीतील काही माझ्याच वयाच्या महिलांबरोबर मैत्री करून एक ग्रुप बनवला आहे. आम्ही सर्वजणी एकत्र फिरतो. कोणाची तब्येत खराब असेल तर आम्ही एकमेकींना मदत करतो. आम्ही सोबतच मंदिरात जातो. सकाळी संध्याकाळी एकत्र चालायला जातो. आम्ही सर्वजणी मिळून आमचे एक वेगळेच जग बनवलं आहे. हे सर्व ऐकून अनुज हैराण झाला होता. तो आपल्या आईला म्हणाला, आई, तू सर्व काही विकलेस पण मला सांगितले नाहीस. जर तू मला सांगितले असतेस तर आपण सर्व एकत्र राहिलो असतो. तसे तर हे घर खूप मोठं आणि सुंदर आहे. तू म्हणत असशील तर आम्ही सुद्धा इथेच तुझ्यासोबत राहायला येतो. त्यामुळे तुला एकटेपणा जाणवणार नाही. तेव्हा आशाताई म्हणाल्या, नाही बाळा, तू कधी कधी मला भेटण्यासाठी येत जा. मी तुला भेटत जाईन. परंतु मी तुला सोबत ठेवू शकत नाही. आता तू जाऊ शकतोस, कारण मला आता योगा क्लासला जायचं आहे. अनुज हैराण होऊन आपल्या आईकडे पाहू लागला. शेवटी अनुज थकलेल्या पावलांनी आशाताईंच्या घरातून बाहेर निघू लागला. तेव्हा आशाताई म्हणाल्या, अजून एक, मी तुझ्याप्रमाणे तुला अंधारात ठेवणार नाही. मी अगोदर स्पष्ट सांगते की हे घर किंवा माझ्याकडे असणारी संपत्ती याच्यावर तुझा कोणताही अधिकार नाही. मी गेल्यानंतर माझी ही सर्व संपत्ती एका अनाथाश्रमाला दान करण्यात येईल. त्यासाठीची सर्व कागदपत्रे मी तयार करून ठेवली आहेत. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अनुजचा चेहरा उतरला, कारण त्याने स्वप्नात सुद्धा कधी असा विचार केला नव्हता की गावात राहणारी अगदी साधे जीवन जगणारी आपली आई कधीही एवढे मोठे कठोर पाऊल उचलू शकते. परंतु आशाताईंनी आज कोणाचीही पर्वा न करता फक्त स्वतःच्या मनाचे ऐकले होते आणि म्हणूनच त्या आता आपले जीवन खूप सुखाने जगत होत्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आशाताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता का? याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.